नमस्कार. वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन सापडलं, ते फोटो समोर. बीडमधील मस्साजोग येथील पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल केलाय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे सुद्धा वाल्मिक कराडचा हात असल्याचा संशय सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांकडून व्यक्त केला जातोय. मात्र संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून वाल्मिक कराड फरार आहेत. ते कुठं गेलं यांचा थांग पत्ता लागत नाही. वाल्मिक कराड पोलिसांना शरण येणार असल्याचं बोललं जाते, पण वाल्मिक कराडचा मोबाईल 13 डिसेंबरपर्यंत सुरूच होता. त्यानंतर कराडचा मोबाईल बंद झाल्याचं सांगण्यात येते. तसेच वाल्मिक कराडच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन हे देखील मध्य प्रदेशात दिसल्याचं यंत्रणांच्या तपासात समोर आलंय. 11 डिसेंबरला वाल्मिक कराडनं आपल्या सहकाऱ्यांसह मध्य प्रदेशातील श्री क्षेत्र उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं होतं. याचे फोटो कराडच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट करण्यात आले. या फोटोत वाल्मिक कराडचा अंगरक्षक असलेला पोलीस कर्मचारी सुद्धा सोबत असल्याचं दिसत आहे. वाल्मिक कराड हा फरारी आहे, मग त्याच्यासोबत असलेला पोलीस कर्मचारी नेमका काय करत आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. वाल्मिक कराडची नाकेबंदी सुरू. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून वाल्मिक कराड फरार आहे. त्यामुळे सीआयडीने वाल्मिक कराडसह संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 जणांची बँक खाती सील केली आहेत. त्यांच्या शोधासाठी सीआयडीनं 9 पथकं देशभरात तपास करत आहे. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा अंधळे, सुधीर सांगळे यांची बँक खाती गोठवण्यात आली आहे. असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी महान्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.